मित्रांनो, पुणे रिंग रोडचे पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग करण्यात आले असून त्यातील पश्चिम भागाचे फेरमूल्यांकनाचे काम देखील पूर्ण करण्यात आलेले असून लवकरच पूर्व भागाचे देखील फेरमूल्यांकन पूर्ण केले जाणार आहे। या अनुषंगाने पश्चिम भागातील भूसंपादनासाठीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे। याविषयीचे महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर याबाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या पुणे रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील पश्चिम भागातील भूसंपादनासाठीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून यामध्ये आता पश्चिम भागातील 36 गावे व पूर्व भागातील 4 गावातील जे काही बाधित शेतकरी आहेत अशांना आता 2 दिवसात नोटिसा देण्यात येणार असून 30 जुलैपर्यंत यासाठीचे संमतीपत्र सादर करण्याची मुदत देण्यात येणार आहे। यासाठीची महत्त्वाची आढावा बैठक पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी सोमवारी घेतली। या आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जे काही गावे बाधित होणार आहेत त्यांचा अहवाल सादर केला। यावेळी बोलताना डॉक्टर देशमुख म्हणाले की या रिंग रोडमध्ये राज्य शासनाच्या निर्देशानुसार पूर्व आणि पश्चिम भागातील जी काही गावे बाधित झालेली आहेत त्यांचे फेरमूल्यांकन करण्यात आले असून पश्चिम भागात येत असलेली मावळ, मुळशी, भोर आणि हवेली तालुक्यातील एकूण 36 गावे आणि पूर्व भागातील भोर तालुक्यात असलेली 4 बाधित गावातील जमिनींचे दर निश्चित देखील करण्यात आलेले आहेत। त्यानुसार आता 804 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार असून यामध्ये एकूण बाधितांची संख्या 2992 इतकी आहे। याकरिता संबंधित गावामध्ये शिबिरे घेतली जाणार आहेत। तसेच पूर्व भागातील असलेल्या गावातील जमिनी देखील संपादित करण्यात येणार असून त्यांचे फेरमूल्यांकन करण्यात येऊन त्या संबंधीचा अहवाल जिल्हा समितीकडे सादर करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका।